SP कंटिन्यू करूया. राईट इन युअर नोटबुक. लिहून घ्या नोट, म्हणजे मग थोडं जे डिफिकल्ट आहे पुस्तकामध्ये ते लिहून घ्या. राईट अ नोट ऑन बोनस शेअर्स और बोनस इशू. बोनस शेअर्स और बोनस इशू. आता आपण राईट इश्यू आणि बोनस इश्यू मध्ये डिस्टिंक्शन बघितलंय. तेव्हा एकदा बोनस शेअर समजावून सांगितले, परत एकदा सांगते कारण शॉर्ट नोट येते 5 मार्काला. कंपनीने जर डिव्हिडंड कमी वाटला आणि प्रॉफिट शिल्लक टाकला वाटायच्या ऐवजी शेअर होल्डर्सना, तर खूप प्रॉफिट साठत जातो कंपनीकडे. त्याला रिझर्व्ह म्हणतात. रिझर्व्ह म्हणजे प्रॉफिट साठवलेला. असे जर खूप रिझर्व्ह साठले म्हणजे प्रॉफिट साठवला, तर त्या प्रॉफिट मधून फ्री गिफ्ट म्हणून जे शेअर्स एक्झिस्टिंग शेअर होल्डरना दिले जातात, फ्री गिफ्ट, त्याला बोनस म्हणतात. ओके, सो राईट. when company has huge profits, but company distributes less dividend, comma, profits are transferred to reserve. Profits are transferred to reserve. Such reserves are used for giving shares free to equity shareholders. Full stop. It is called as capitalization of reserves. Paragraph. Provisions म्हणजेच conditions. Provisions, PROVISIONS. Provisions म्हणजेच conditions. Number 1, company can issue bonus shares only out of free reserves. Second,
Second, once the announcement, ANNOUNCEMENT, once the announcement for bonus shares is made, once the announcement for bonus shares is made by directors, comma, it cannot be cancelled. It cannot be cancelled. It cannot be cancelled. Next, bonus shares are fully paid shares. Fully, F-U-L-L-Y, fully paid shares. Next, shareholders cannot give away the bonus shares. Shareholders cannot give away the bonus shares to other persons. Bonus shares to other persons. And last, there is no minimum subscription. There is no minimum subscription to be collected. There is no minimum subscription to be collected. No minimum subscription to be collected. Here ends the answer. SP मध्ये आन्सर खूप लेंदी लिहायचं नसतं, टू द पॉइंट लिहायचं असतं. म्हणजे इको मध्ये कसं मी 2 मार्काचा आन्सर 10 ओळी लिहा म्हणते, 3 पेजेसचं उत्तर लिहा म्हणते, इथे तसं नसतं. उत्तर स्पेसिफिक लिहायचं असतं. एसपीचा पेपर खूप कमी वेळात पूर्ण होतो, कारण उत्तर एकदम स्पेसिफिक लिहायचं असतं. ओके, पानाच्या पानं भरवायची नसतात इको सी सारखी. एसपीचा टिपिकली वेगळा अभ्यास करायला लागतो. नाउ राईट इन युअर नोटबुक. Write a note on स्क्रीन कडे बघावं लागेल. Write a note on offering shares to existing employees. Offering shares to existing employees. Existing employees. 5 marks question. आणि हा 5 स्टार क्वेश्चन आहे. खूपदा विचारतात परीक्षेत. मी समजावून सांगणार. लक्ष द्या. तुम्ही समजा फेसबुक मध्ये नोकरीला लागलात, तर तुम्हाला माहितीये की फेसबुक ही खूप चांगली कंपनी आहे आणि खूप प्रॉफिट मिळवणारी कंपनी आहे. या कंपनीचे जर शेअर्स मिळाले आपल्याला, म्हणजे आपण जर ओनर होऊ शकलो कंपनीचा, तर आपल्याला खूप आवडेल. मग तुम्हाला इंटरव्ह्यूला कॉल आलाय आणि तुम्ही जायचं ठरवलंय फेसबुक मध्ये, सिलेक्ट झालाय तुम्ही आणि तुम्हाला शेअर्स खरेदी करायचे, तर कंपनीच्या स्कीम्स येतात मध्ये मध्ये आपल्या एम्प्लॉईज साठी की तुम्हाला शेअर्स हवेत का कंपनीचे, तर घ्या म्हणून. त्याच्यात आपण शेअर्स घेतले तर आपण कंपनीचे शेअर होल्डर सुद्धा होऊ शकतो. अशा कुठल्या कुठल्या स्कीम्स असतात ते आपल्याला आता शिकायचंय. म्हणजे आधी तुम्हाला कळलं का काय शिकायचंय,
की ज्या कंपनीत आपण नोकरी करतो ती कंपनी जर सॉलिड प्रॉफिट मिळवणारी असेल, आता गुगल, फेसबुक, टिंडर ह्या सगळ्या कंपनीत प्रचंड प्रॉफिट व्हॉट्सअप, अमेझॉन प्रचंड प्रॉफिट मिळवणाऱ्या कंपन्या आहेत. मग या कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी लागली तर तुम्ही नोकर आहात कंपनीचे म्हणून तुम्हाला शेअर्स मिळण्याच्या काही स्कीम्स असतात का? तर असतात. त्यातली पहिली स्कीम आहे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, ESOS, ज्याच्यामध्ये कंपनीच्या परमनंट एम्प्लॉईजना, डायरेक्टर्सना, ऑफिसर्सना कंपनीचे शेअर्स ऑफर केले जातात कमी किमतीला खूप. ओके, मला हा नंबर 1 बघा स्क्रीन कडे, एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम. एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम ब्रॅकेट मध्ये ESOS. ESOS लिहा वही मध्ये. In this scheme, permanent employees, comma directors, comma officers of the company, can buy, BUY, can buy equity shares of the company, can buy equity shares of the company at less price, than the market price, at less price than the market price. Paragraph. Provisions. मी समजावून सांगते. पहिली प्रोव्हिजन काय? कंपनी डायरेक्टली हे शेअर्स ऑफर करते. दुसरी प्रोव्हिजन काय? मार्केट प्राइस पेक्षा कमी किमतीला ऑफर करते. मिनिमम वेस्टिंग पिरियड 1 इयरचा आहे. वेस्टिंग पिरियड म्हणजे आपल्याला ऑप्शन मिळाल्यापासून आपण हो म्हणून सांगायला 1 वर्षाचा काळ आहे आपल्याकडे. लॉक इन पिरियड कमीत कमी 1 वर्षाचा असतो. लॉक इन पिरियड म्हणजे आपण स्वस्त शेअर्स घेतले आणि मार्केटमध्ये विकले असं नाही करू शकत आपण. 1 वर्ष त्याला आपल्याकडे ठेवावे लागतात स्वतःकडे. पण या शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड आणि व्होटिंग राईट्स मिळत नाहीत. परत हे कंपनीनी डायरेक्ट एम्प्लॉईला ऑफर केलेले शेअर्स असतात. हे आपल्याला कमी किमतीला मिळतात. आपल्याला 1 वर्षामध्ये डिसिजन घ्यायला लागतो की आपण शेअर्स घेतोय की घेत नाहीये. आपण जर शेअर्स घेतले तर आपल्याला ते मिनिमम 1 वर्षापर्यंत विकता येत नाहीत. आपल्याला त्याच्यावर डिव्हिडंड आणि व्होटिंग राईट्स मिळत नाहीत. असे जर शेअर्स एम्प्लॉईजना द्यायचे असतील तर शेअर होल्डरचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. हे शेअर्स आपण बँकेकडे गहाण टाकून त्याच्यावर कर्ज काढू शकत नाही. आणि हे शेअर्स इश्यू करण्यासाठी सेबीची परमिशन लागते. सेबीची परमिशन घ्यावी लागते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची. आणि SEBI म्हणजे शेअर बेस्ड एम्प्लॉई बेनिफिट रेग्युलेशन
हे रूल्स फॉलो करायला लागतात. एवढं कळलं नाही तरीही समजावून सांगते. डायरेक्टली कंपनी हे शेअर्स एम्प्लॉईला देतात, कमी किमतीला मिळतात. एम्प्लॉईला 1 वर्षात डिसिजन घ्यायला लागतो. 1 वर्षाच्या आधी हे शेअर विकता येत नाहीत, याच्यावर डिव्हिडंड वोटिंग राईट मिळत नाहीत. असा जर इश्यू करायचा असेल तर शेअर होल्डरचं अप्रुव्हल लागतं, सेबीचं अप्रुव्हल लागतं आणि हे शेअर्स आपल्याला गहाण टाकून कर्ज काढता येत नाहीत. वी कॅनॉट मॉर्गेज द शेअर्स. राईट. प्रोव्हिजन्स. नंबर 1, company can directly offer the shares to employees, full stop. Second, shares are available, AVAILABLE, available at price less than market price, at price less than market price. Third, employee gets time of 1 year. Employee gets time of 1 year to take decision, DECISION, decision to buy shares. Fourth, employee cannot sell his shares. Employee cannot sell his shares at least for 1 year. At least for 1 year. Fifth, no dividend and voting rights. No dividend and voting rights are given till TILL employee buys the shares, till the employee buys the shares. Next, company must get approval of shareholders. Full stop. Employee cannot transfer or mortgage, MORTGAGE, mortgage such shares. Employee cannot transfer or mortgage such shares.
And last, company has to complete all formalities according to Companies Act and SEBI rules. Companies Act and SEBI, S capital, E capital, B capital, I capital, SEBI rules. ही होती पहिली स्कीम. आता दुसरी स्कीम. Right, second, employee stock purchase scheme. Employee stock purchase scheme. समजावून सांगते. सगळ्या फॉरेन कंट्रीज मध्ये, एस्पेशली US मध्ये ही खूप पॉप्युलर मेथड आहे. म्हणजे काय समजावून सांगते. म्हणजे तुम्ही नोकरी लागलात, फेसबुक मध्ये नोकरी लागलात तुम्ही, तर तुम्हाला फ्युचर डेटला म्हणजे 5 वर्षानंतर आता तुमच्याकडे पैसे नाहीयेत एवढे शेअर्स खरेदी करायला, पण हळूहळू तुमच्या सॅलरी मधनं दर महिन्याला $100 कंपनी डिडक्ट करून घेईल आणि 5 वर्षानंतर तुम्हाला त्या पैशाचे शेअर्स कंपनी देईल ऍट डिस्काउंटेड प्राइस, कमी किमतीला. म्हणजे ही स्कीम कसली आहे, आता नाही शेअर्स मिळणार तुम्हाला. तुम्ही 5 वर्ष कंपनीत काम करायचं, तुमच्या पगारातनं पैसे डिडक्ट करणार कंपनी $100 दर महिन्याला, आणि तुम्हाला 5 वर्षानंतर शेअर्स देणार. मग ते तुम्ही विकू शकता मार्केटमध्ये. कळलं काय बोलले मी? पुन्हा शेअर मिळाल्यापासून 1 वर्षाच्या आत विकू नाही शकत तुम्ही, त्याच्यानंतर विकू शकता, पण तेव्हा खूप प्रॉफिट होतो तुम्हाला. मग आता बर्डन जाणवत नाही, कारण तुमच्या सॅलरीतनं छोटी छोटी अमाऊंट दर महिन्याला डिडक्ट होते, आणि मग एकदम तुम्हाला ते पैसे कशात कन्व्हर्ट करून मिळतात, शेअर्स मध्ये ऑन फ्युचर डेट, लगेच नाही, आता 5 वर्षांनी 10 वर्षांनी असं. ओके, सो राईट. In this scheme, company gives equity shares. Company gives equity shares to employees, on future date, but at discounted price. Full stop. Company deducts, DEDUCT, company deducts certain amount, CERTAIN, certain amount from salary for payment of shares. Next, provisions.
Next line, provisions. First, different number of shares, right? First, different number of shares are offered. Different number of shares are offered to different categories, CATE, to different categories, CATE, GORIES, categories of employees. Categories are categories of employees. Second, shares are listed, registered. Shares are listed, LIST, listed in stock exchange. Shares are listed in stock exchange. Third, shares cannot be sold within 1 year. Cannot be sold within 1 year. And last, number 4, approval of shareholders is needed. Approval of shareholders is needed. Next scheme, number 3. Third scheme, stock appreciation right scheme. Stock appreciation right scheme. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, मी समजावून सांगते, लगेच कळेल तुम्हाला. या स्कीम मध्ये तुम्हाला कुठलेही शेअर्स खरेदी करायचे नसतात. तुम्ही कामाला लागल्यावर पैसे पे करायचे नसतात, पण तुम्हाला कंपनी एक राईट देते, एक अधिकार देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचे शेअर्स जर अप्रिशिएट झाले, म्हणजे त्याची व्हॅल्यू जर मार्केटमध्ये खूप वाढली, तर त्या वाढलेल्या व्हॅल्यूचा तुम्हाला बोनस म्हणून कंपनी पेमेंट करते इक्विटी शेअर्सच्या फॉर्म मध्ये. म्हणजे काय समजावून सांगते. फेसबुकने इंडियामध्ये आता जवळजवळ 4,500 कोटी रुपयाला जिओचा 10% शेअर विकत घेतलाय. आणि जिओ मध्ये सीईओ म्हणून एक माणूस काम करतो, अजित नावाचा. तर फेसबुकने अजितला अशी ऑफर दिली आहे की तू इंडियामध्ये आपला ब्रँड पॉप्युलर कर, आम्ही तुला बोनस म्हणून आमच्या कंपनीचे शेअर्स देऊ. तर त्याला म्हणायचं स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम. मग चांगलं काम जर अजितने केलं इंडियामध्ये, तर ऑब्व्हियसली शेअरची किंमत वाढेल फेसबुकच्या. आणि ती शेअरची किंमत कोणामुळे वाढली? अजित. मग त्याचा बेनिफिट त्याला मिळावा म्हणून त्याला कंपनी शेअर्स ऑफर करते, पण ॲप्रिशिएट व्हॅल्यू झाली तर, अदरवाईज नाही. याला म्हणायचं स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम. हा बोनस असतो एम्प्लॉईला दिलेला त्याच्या कामाचा, पण त्यांनी काम चांगलं केलं तर कंपनीचे शेअर्स ॲप्रिशिएट होतात, तर त्याला बोनस मिळतो. ओके, राईट. In this scheme,
employee gets inverted comma stock appreciation right, stock appreciation right ब्रॅकेट मध्ये SAR, stock appreciation right, inverted comma complete full stop. It means if market price of shares, if market price of shares increases in future, comma employee is paid, the appreciation value, employee is paid the appreciation value in cash or shares, in cash or shares, full stop. It is the form of bonus to employees, Next, number 4. Sweat equity shares. आता समजून घ्या, अगदी सोपं आहे. आता एक्झाम्पल दिलं की फेसबुकनी जिओ बरोबर 4,500,000 कोटी च डील केलंय. आता 10% शेअर्स विकत घेतलेत जिओचे फेसबुकनी इंडियात काम करायला, कारण इंडियात खूप गिराईक आहेत. आणि अजित नावाचा माणूस इंडियासाठी जिओचं काम बघतो आणि त्यांनी इतकं चांगलं काम केलं आणि की पहिल्याच वर्षी छप्पर फाडके नफा झाला जिओला आणि फेसबुकला. तर खुश होऊन कंपनीचे शेअर्स त्याला जर आपण दिले ऍज रेकग्निशन ऑफ हिज सर्व्हिस, पैसे न घेता फुकट, त्याला म्हणायचं स्वेट इक्विटी शेअर्स. म्हणजे त्या अजितला फुकट मिळतील हे शेअर्स की जे तो एखाद्या वर्षाने विकले करोडो रुपये त्याला मिळतील, फायदा होईल त्याला फुकट मिळतील. पण हे कधी दिले जातात जेव्हा आपण खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन कंपनीला देऊ आणि कंपनीचे प्रॉफिट वाढतील तेव्हा. ओके, राईट. These shares are given to directors or employees for consideration other than cash, for consideration other than cash, full stop. It is given when
the employee, when the employee gives, when the employee gives valuable contribution, valuable contribution to company, valuable contribution to company, full stop. Such shares are same as equity shares. Such shares are same as equity shares. These shares cannot be sold. These shares cannot be sold within 3 years. Within 3 years. Full stop. Company must get approval of shareholders. Approval. APPROVAL. Approval of shareholders. Full stop. Here ends the answer. So 2 short notes we covered. Here we stop today. Fees भरायच्या आहेत तुमच्या. Here we stop today. See you tomorrow and day after tomorrow as usual. Bye. Bye bye.